नमस्कार मित्रांनो, आता आपण जे समजा जनता सहकारी बँकेची जी सोलापूरची एक्झाम आहे त्याच्यासाठी काही टाकतोय क्वेश्चन जे की ॲब्रिव्हिएशन फॉर्ममध्ये असतील. याच्यामध्ये तुम्हाला काही ॲब्रिव्हिएशन्स आणि काही डिजिटबद्दल माहिती सांगणार आहे. तर तुम्ही आता बघू शकताय. पहिला आहे नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याचा फुल फॉर्म आहे. CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो जे की RBIच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये असतो. सेल्फ हेल्प ग्रुप जे की महिला बचत गटासाठी केलेलं असतं. याला SHGचा फुल फॉर्म आहे सेल्फ हेल्प ग्रुप. तिसरा आहे अटल पेन्शन योजना APY. अटल पेन्शन योजना ही एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे. KCC किसान क्रेडिट कार्ड जे की शेतकऱ्यांना लोन भेटतं याच्यावरती. MPC म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी की RBIच्या गाईडलाईनमध्ये चालते. AML अँटी मनी लॉन्ड्रिंग हा एक आहे, मनी लॉन्ड्रिंगच्या विरोधात ॲक्ट आहे अँटी मनी लॉन्ड्रिंग. कासा म्हणजे करंट अकाउंट सेविंग अकाउंट. आधार EAEPS आधार इनेबल पेमेंट सिस्टम हा ह्याचा फुल फॉर्म आहे. QR कोडमध्ये QRचा फुल फॉर्म आहे क्विक रिस्पॉन्स कोड. POS हा पॉईंट ऑफ सेल जे की डीमार्टमध्ये वगैरे तुम्हाला पेमेंटसाठी वापरतो आपण कार्ड वगैरे त्याच्यासाठी. POS त्याला पॉईंट ऑफ सेल म्हणतात. MSME म्हणजे काय असतं तर मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. NACH ही क्लिअरिंगची सिस्टम आहे. याच्यामध्ये नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस म्हणतात. आणि हे जे गव्हर्नमेंटचं ॲप आहे भीम ॲप त्याचं फुल फॉर्म आहे भारत इंटरफेस फॉर मनी. आणि याच्यामध्ये एक लिमिट आहे RTGSची रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. याची मिनिमम 2 लाखापासून RTGS चालू होतं. मॅक्झिमम तुम्ही किती पण करू शकता, पण मिनिमम लिमिट RTGSची 2 लाख रुपये आहे. UPI पिन हा 4 ते 6 डिजिटचा असतो, लक्षात राहू द्या. UPIचा फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस जे की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. मायक्रो कोड हा 9 डिजिटचा असतो. NPA अकाउंट हे 90 दिवसापर्यंत जर तुम्ही कर्जाचे हप्ते भरले नाहीत तर तुमचं खातं हे NPAमध्ये जातं. त्यालाच नॉन परफॉर्मिंग असेट म्हणतात. तर एवढे आपले काही ॲब्रिव्हिएशन्स आणि काही डिजिटबद्दल मी माहिती सांगितली आहे, जे की अपकमिंग DCC बँकाच्या एक्झाम ज्या की सांगली DCCची पण होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कामी येईल. तर अशाच प्रकारे आपण काही शॉर्ट्स व्हिडिओ बनवत राहू. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा जे की तुम्हाला रिवाईज करण्यासाठी कामी येईल. धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.